तकरीबन 2 साल से म्यूनसिपैलिटी का इलेक्शन हो चुका था और सदर और नायब सदर का ओहदा खाली था। इसके बहुत सारे रीजंस थे। आज वो मौका आ गया जो सदर और नायब सदर का इंतखाब हुआ और अभी कुछ लम्हों पहले ही रिटर्निंग ऑफिसर ने ऐलान करके चले गए हैं। मैं और मेरे नायब सदर केसर मोहसिन साहब ने बिल इत्तिफाक इलेक्ट हुए हैं। मुझे यकीन है कि मेरे तमाम साथी काउंसलर्स और बहनों की ताउन से भटकल पिछली बार जिस तरीके से तरक्की परेश था उससे ज़्यादा तरक्की करेगा इंशाल्लाह। और जितना भी हो सके मैं और मेरी टीम भटकल को एक खूबसूरत भटकल, मॉडर्न भटकल, पीपल फ्रेंडली भटकल म्यूनसिपालिटी और मिनिमम एलिगेशंस के तरफ चलते हुए हम काम करेंगे और आवाम का मैक्सिमम काम होगा। इसके लिए मुझे मेरे म्यूनसिपल काउंसलरों के साथ साथ आवाम की भी बहुत ज़रूरत पड़ेगी। आवाम से भी मेरी दरख्वास्त है कि आवाम हमारा साथ दे। प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट मिलकर अपने म्यूनसिपल काउंसलरों के ताउन से काम तो करेगी ही, लेकिन आवाम का ताउन जब तक ज़मीनी सतह पर नहीं होगा डेवलपमेंट करना उतना आसान नहीं होगा। लिहाजा मेरे आप तमाम आवाम से दरख्वास्त है कि वो वक्तन फ़वक्तन हमसे राय मशवरा करते रहें, हमें मशवरा देते रहें। उनके 10 मशवरे में कम से कम 5 मशवरे भी अगर हमारे समाज के काम आ जाए तो ये बहुत ही बड़ा काम होगा। मैं उम्मीद करता हूँ कि मेरे इस चंद अल्फाज को नज़र में रखते हुए आइंदा हम काम करेंगे और आप हमारा ताउन करेंगे इंशाअल्लाह। ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಾಂಧವರಿಗೆ, ನಮ್ಮ ಸಹೋದರಿಗೆ ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ ಕಳೆದ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 2 ವರ್ಷದಿಂದ ಪುರಸಭೆಯ ಚುನಾವಣೆ ಆಗಿ ಇನ್ನು ತನಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನವನ್ನು ಬೇಕಂಡಿತ್ತು. ಇವತ್ತೇ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿಯನ್ನು ಚುನಾವಣೆ ನಡೆಸಿ ನನಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಕೈಸರ್ ಮೊಹತಶಮ್ ಅವರಿಗೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಘೋಷಿಸಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಿಂದೆ ನಾನು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಯಾವ ರೀತಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆ, ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಅದೇ ಒಂದು ಭಾವನೆ ಇದೆ, ಅಷ್ಟು ಕೆಲಸ ಆಗಬೇಕಂತ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ಆಗದಷ್ಟು ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗದಾಗೆ ನಡೆಸ್ಕೊಡ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮೊಂದು ಟೀಮನ್ನು ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಕೈಸರವರಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿ ಸದಸ್ಯರಿದ್ದವರು ಸಹ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಈ ಪುರಸಭೆಯನ್ನು ಮತ್ತೆ ಒಂದು ಮಾದರಿ ಪುರಸಭೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ತಮ್ಮನ್ನು ತಿಳಿಸ್ತಿದ್ದೇನೆ. ಈ ಮುಂದೆ ಬರುವ ದಿವಸ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಭಟ್ಕಲದಲ್ಲಿ ತಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವೊಂದು ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ. ಈಗ ಒಂದೆರಡು ಮಾತು ಉರ್ದುದಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. और जो बातें वगैरह आपसे करनी थी हमको हमारे सदर परवेज़ कासिम जी साहब ने अपनी बातों में अल्हम्दुलिल्लाह पूरी बात कह दी है। जहाँ तक हमारे ख्याल में एक भटकल वालों को अल्हम्दुलिल्लाह एक उम्मीद है कि इंशाल्लाह हम दोनों की जोड़ी परवेज़ कासिम जी साहब और मेरी जोड़ी इंशाल्लाह एक तरक्की याफ्ता भटकल की तरफ इंशाल्लाह हम लोग काम करेंगे। और जैसे कि सदर साहब ने बताया कि इसमें हमको आवाम की भी हेल्प चाहिए इसमें हमको। और इंशाल्लाह हम दोनों मिलके और हमारी जो टीम है 23 काउंसलर की जो हमारी पूरी टीम है इंशाल्लाह हम लोग एक टीम बन के, जैसा कि हमारे सदर साहब ने बताया
इंशाल्लाह भटकल की तरक्की के लिए जितना हो सके इंशाल्लाह उतना हम काम करने की कोशिश करेंगे। ಆಡಳಿತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಊರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಈ ಅಭಿವೃದ್ಧಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವರಿಗೆ ಏನು ಸಹಾಯ ಬೇಕು, ನಮ್ಮಿಂದ ಏನು ಸಹಾಯ ಬೇಕು ಅದನ್ನು ನಾವು ಎನಿ ಟೈಮ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿಯ ಶಾಸಕರಿಂದ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ನೀಡಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೇವೆ. ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಹಿಂದೆ ಭಟ್ಕಳದಲ್ಲಿ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ನಿರ್ಮಿಸಿದರು ಪರ್ವೇಜ್ ಕಾಸಿಂಜಿ ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ. ಎಲ್ಲ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾದರಿ ಪುರಸಭೆಯಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಯಿತು. ಅದು ಮತ್ತೆ ಪುನಃ ನಾವು ಅದನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಈಗ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀವಿ. ಅದು ಕೂಡ ಎಲ್ಲರ ನಿರೀಕ್ಷೆಯೂ ಇದೆ. ಭಟ್ಕಳ ಪುರಸಭೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಅತ್ಯುತ್ತಮ ಪುರಸಭೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದು, ಅದೇ ರೀತಿ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನೋ ಭರವಸೆ ಇದೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲ ಅವರೊಂದಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿದರೆ ಖಂಡಿತ ಕಾರ್ಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. Mustafa ya, Mustafa ni boleh. Keluar dah. Kasih ni berapa ni?